नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, सगळेजण प्रिपेअर होत आहेत की सेकंड स्टँडर्ड दुसरी इयत्ता दुसरी झेडपीच्या विद्यार्थी असो की प्रायव्हेट स्कूलचे विद्यार्थी असो, यांच्यासाठी सर्वांचा एकच प्रश्न येतोय की यांच्यासाठी कोणत्या स्कॉलरशिप एक्झाम आम्हाला दुसरीला देता येणार आहेत. तर त्यांच्या पॅरेंट्सचा भरपूर जणांचा मेसेज येत होतात की ऋषीदादा कोणत्या एक्झाम्स यांना दुसरीला असताना देता येईल की ते पुढच्या एक्झामसाठी चांगल्या प्रकारे प्रिपेअर होतील. म्हणजे 4थी स्कॉलरशिप असेल किंवा 5वी नवोदय असेल, सगळ्या एक्झाम्सला कसे प्रिपेअर होतील ते, याच्यासाठी काय आहेत सर्वांचा प्रश्न उपस्थित होतात की दुसरीला कोणत्या एक्झाम्स असतात. तर जवळपास 7 ते 8 एक्झाम्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. व्यवस्थितरित्या बघायच्या आहेत कोणत्या एक्झाम्स दुसरीसाठी आहेत. सगळ्या एक्झाम्स व्यवस्थितरित्या सांगणार आहेत. आणि या एक्झाम्स काय होतं माहिती, बऱ्याचशा वेळेस या एक्झाम्स निघतात पण तुम्हाला माहिती नसतात त्याचं डेट कधी निघाली काय निघाली. त्याच्यासाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे नोटिफिकेशन पडल्या आमचा व्हिडिओ येईल आणि सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. बघा, सर्वात पहिली एक्झाम आहे NSTSE, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही तुम्हाला दुसरीला असताना देता येणार आहेत. म्हणजे जी सायन्समध्ये जे इच्छुक इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत, ज्यांना सायन्समध्ये कल आहेत, विज्ञानामध्ये कल आहेत, त्यांच्यासाठी नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामिनेशन अशी एक्झामिनेशन आहे, जी ती स्कॉलरशिपच्याच प्रकारची आहेत. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे प्राइजेस वगैरे भेटतात आणि वेगवेगळे गिफ्ट्स वगैरे, सर्टिफिकेट्स वगैरे तुम्हाला याच्यात मिळू शकतात आणि स्कॉलरशिपही मिळू शकते. त्याच्यानंतर दुसरी आहेत आपली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा. मंथन वेलफेअर फाउंडेशन तर्फे आयोजित केल्या जाणारी मंथन ही परीक्षा आहे. आता याचे फॉर्म लगेचच सुटणार आहेत, काही पुढच्या महिन्यात सगळे सुटेल. सगळ्यांसाठी एक्झाम असते. याचा सिलेबस वगैरेही आपल्याच चॅनलवर सगळा भेटून जाईल. दुसरीचे लेक्चर्स आपण लवकरच सुरू करणार आहोत. तर मंथन वेलफेअर फाउंडेशनची एक्झाम आहेत, खूप चांगली एक्झाम आहे. याच्यात तुम्हाला पारितोषिके, परत रोख रक्कम, परत मेडल्स, सर्टिफिकेट्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून भेटत असतात. आता याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे तर आमच्याशी संपर्क साधायला विसरायचं नाही आहे. याचे लेक्चर्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत आमच्याकडे. आणि कोणी तुमच्या ओळखीचं दुसरीमध्ये असेल, टीचर स्टाफ असतील, सर्वांनी हा लेक्चर हे सर्वांना शेअर करायचं. त्याच्यानंतर अभिरूप परीक्षा आहे. अभिरूप परीक्षा ही दुसरीला असताना तुम्हाला देता येते. लक्षात ठेवायचं आहे, कोणती, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, मंथन, अभिरूप. कळलं? त्याच्यानंतर लक्षवेध ही एक परीक्षा आहे की तुम्ही दुसरीला असताना देऊ शकतात. लक्षवेधही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता काय होतं, बऱ्याचशा वेळेस तुम्हाला हेच प्रॉब्लेम येणार आहेत की याच्या जागा कधी निघतात, याचे फॉर्म कधी निघतात, याला डॉक्युमेंट्स काय लागतात. ह्या सगळ्या एक्झाम्स निघून जातील पण तुम्हाला कळणारही नाही. त्याच्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला प्रेस करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे, ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. त्याच्यानंतर ऑलिम्पियड ही इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त असते. ती इंग्लिश, मॅथ आणि सायन्स, इंग्लिश, मॅथ, सायन्स या तिन्ही याच्यात काय असतात, EVS वगैरे याच्यातही असते तुम्हाला. EVS, इन्व्हायरमेंटल सायन्स, या 3-4 प्रकारामध्ये काय असते, ती ऑलिम्पियड असते. त्याच्यातही सर्टिफिकेट्स, मेडल्स, गिफ्ट्स वगैरे तुम्हाला भेटत असतात. पण ह्या परीक्षा कशासाठी असतात, आपल्याला पुढच्या जीवनात चांगल्या प्रगतशील मार्गावर नेण्यासाठी, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची आपल्याला आताच तयारी लावण्यासाठी पुढच्या एक्झाम्स या सगळ्या काय असतात, कंडक्ट केल्या जातात. कळालं? त्याच्यानंतर IM विनर ही एक्झाम आहे तुम्हाला, तीही तुम्हाला दुसरीसाठी असणार आहेत. त्याच्यानंतर BTS म्हणजे बिहाइंड द सीन नाही, भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. BTSE पण कोणी त्याला म्हणतात, कोणी BTS पण होतं. भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन किंवा भारत टॅलेंट सर्च एक्झाम अशा प्रकारची एक्झाम आहे. बघा, दुसरीच्या ह्या सगळ्या एक्झाम्स आहेत, 1, 2, 3, 4, परत 5, 6, 7. आता या 7च्या एक्झाम्सला तुम्ही आवर्जून मुलांना बसवा, त्यांना कॉम्पिटेटिव्ह जीवनात उतरवा आणि पुढे चालून ज्या तिसरीला पण भरपूर एक्झाम आहेत, त्याचबरोबर 4थीला पण आहेत, त्या जेव्हा ह्या एक्झामला पात्र ठरतील त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. परत 4थीला त्यांना स्कॉलरशिप, नवोदयसारख्या अशा मोठ्या परीक्षा जड वाटणार नाही. या परीक्षा आता बघू नका, ज्या काही कॉम्पिटेटिव्ह प्रकारच्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांना फॉर्म भरा. काही अडचण असली आमची टीम तुमच्यासोबत कायम आहेत. शिक्षक वृंदांना पण एक विनंती आहे, सर्व शाळेच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुम्ही सर्वांनी नक्की शेअर करा.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका आणि अपडेट्स पण पाहिजे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा लगेचच. धन्यवाद.